तर माझ्या बबड्यानं मी तुमचा आवडता स्पायडर गायकवाड. अरे आज बोललं जाऊ दे बसऱ्यात जाऊ दे. आणि भाई रात्रीचे एल लागलेत, एल असले लागले की भाई 1:30 वाजता, 1:30 वाजता, अरे 1:30 वाजता माणसं यायला लागलेत. अरे उगाच इथं राहायला आलो असं वाटायला लागलं. दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये रूम होती ना, तिथंच भारी होतं. परत मग मी एक्सरसाइज वगैरे केली. आणि भाई आज अशी गांड लागलेली, एवढं अंग बिंग सगळं दुखत होतं ना. कालच्या व्लॉगमध्ये पण सांगितलं मी दुखत होतं. तो आजचा व्लॉग आहे. काय म्हणत आहे मला झाटा समजत नाही. परत मी क्रंचेसचे म्हणजे ॲप्सचे वेगवेगळे व्हेरिएशन मारले. आणि भाई हनुमान चालीसा वाचली. नंतर मी कॉफी पिली. आता मी तुम्हाला सांगतो कॉफीचा माझं पोट कालपासून नाही परवापासून बिघडलंय. कारण की इथलं दूध आहे ना हे वेगळं आहे. सो मी त्यांना विचारलं तर ते बोलले की हे तुला पचणार नाही आहे किंवा मला पण पचणार नाही, हे मला कळलं. कारण की भाई भूक वगैरे अजिबात लागत नव्हती आणि त्यामुळे हगतच बिघडलंय सगळं. सो आता ब्लॅक कॉफी प्यायची. नंतर मी राऊंडला गेलो. आणि भाई आमच्या इथला स्टाफ कमी झालाय. सो दुसरीकडून एक स्टाफ मागवलाय. आणि भाई काल रात्री ह्यांनी आईस्क्रीम आणलेलं मला सांगितलं नाही, मग मी आज साखरच्याला खाल्लंय. परत सरांनी कोकोला आणून दिला. आणि भाई आता माझं काम चालू झालेलं आहे. मला सगळे कॅल्क्युलेशन्स वगैरे कसे करायचे, कसं काय करायचं सगळं शिकवण्यात आलं आहे. हा कंपनीचा मोबाईल आहे, हा मला हँडओव्हर करणार आहेत. आणि भाई शनिवार रविवार आहे ना, एवढी माणसं आलेत. अरे बॉसचा टेकवाय टाईम नव्हता. आई शपथ सांगतो की एवढं काम ना भाई लई लई ईट आलाय मला. नंतर मी ना रूममध्ये बसून बघितलं की मामा पाणी मारतायत का नाही झाडावरती, कारण मला बोलले होते मारेल पण ते मारतायत. परत संध्याकाळी पाईपलाईनचं काम चालू झालं. झालं परत रेकॉर्ड लिहायचं काम चालू झालं. अरे भाई जेवण पण भेटलेलं नाही. परत रात्री 1:30 वाजता कस्टमरची कंप्लेंट आली, त्यांचं बाथरूमचं लॉकच उघड